ठीक ठीक, तख्ता गुला उतरवा, लेकिन त्या कैद्याला पेश करण्यापूर्वी त्याची पुरी झडती घ्या. जहा जहा बना झडती घ्यायची आहे. कैद्याजवळ एकही शस्त्र नाही. बहुत अच्छे, बहुत अच्छे. त्याचे हात पाहिले, त्याचे हात पाहिले. त्याच्याने हातात भाग देखील लपवलेले असतील. बंदोबस्ताना आणून पेश करा आमच्या समोर. हा, और त्याला आमच्यापासून 10 दूर ठेवा. आखिर वो जानना में शिवा का बेटा जेल बंद तोडून आरात बुडी देखील घ्यायचा. चिंता करू नये जहापना, हा बंद आहे आपल्या रक्षणासाठी. मागेल छत्रपती संभाजी महाराज. राजन, एक दोहा सुनाव. हा जरूर जरूर कवीजी. आज रायगडच्या राजवाड्यात आपली शायरी इतमामानं ऐकली. आज प्रत्यक्ष मृत्यूच्या दरबारात बेइज्जतीच्या भाल्याने डिवसली आपली प्रतिभा. कोणता नवनोन्मेष जागवते हे ऐकायला आम्ही आतुर झालो आहोत. हे राजन, तू आता पतेज निहार के तख्त त्याजो रंग. तू आता पतेज निहार के तख्त त्याजो रंग. शेख निजाम, तुम्ही दख्खनी दोहा नीट समजला नसेल तर उलगडून सांगतो. कवीजी म्हणता, हे राजन, तुला पाहून बादशाला दिमाखानं आणि वैभवानं सिंहासनावर बसण्याचं भान देखील राहिलं नाही. तुला तमीज देण्यासाठी तो खाली उतरला, जमिनीला टेकला. कवीजी, रायगडावर असतो तर या एका ओळीसाठी आम्ही आपल्याला गळ्यातला कंठा बहाल केला असता. पण या घडीला आमच्या हातात आहेत फक्त हे साखळदंड. बोला, काय देऊ आम्ही आपल्याला? महाराज, येईल त्या भयानक मृत्यूला सामोरं जायचं आपलं धैर्य. कवीजी, त्या धैर्यासाठी आमच्या पुढे बदल कशा पायी पसरता? परमपूज्य आबासाहेबांना स्मरण करा आणि धैर्य त्यांना मागा. जिंदगीत काही प्रसंगी त्यांच्या समोर ठाकलेला मृत्यू आल्या पावली ओशाळा नाही का? आम्ही आजही ताण उभे आहोत ते त्यांच्या पुण्याईवर. असद न गर्द बाहरे रजाई खुदाई जो जल, न चश्मा शुए गजाल व न गोश शुए गजल. वाह 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 वाह. मौलवी जी, हुजूर. मतलब ध्यानी आला? नाही हुजूर, नाही. केवळ परवारदिगाराला संतुष्ट करण्याच्या एका जिराद्यानं आम्ही गजाल आणि खूबसूरत पर्यांकडे कधी लक्ष दिलं नाही. गजल याने शायरीकडे कधी काम दिले नाही. वाह वाह हुजूर, वाह 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 हुजूर, वाह वाह. ऐ कंबा, शायरीची नफरत दाखवण्यासाठी तुला रचावा लागला एक गझल. शायरीची नफरत दाखवण्यासाठी तुला रचावा लागला एक गझल. अखेर हीच आहे तुला खुदानं दिलेली सजा आणि हीच आहे तुझ्या बुद्धीची मजल. हा कवीजी, वाह. असद जी हुजूर. उद्दाम शेर बोलणाऱ्या या शायराची जबान उद्या सूर्योदयापूर्वी छाटली जाईल. ये है छत्रपती संभाजी महाराज. शहनशाह आलमगीर म्हणतात हेच तर नव्हे. संभाजी राजे, तुमच्या राज्यातल्या खेडोपाड्यातून ममात आम्ही तुम्हाला मिरवीत का आणलं.
तो थाट पाहून तुमचा दिल न्यायात खुश झाला असेल. बिलकुल सच बोलला बादशाह सलामत. एरी आपल्या राजाची निघालेली थिंड पाहून हजारो प्रजाजन कसे ठसठसा रडतात हे आम्हाला कधी पाहायला मिळालं असतं. अफसोस शहनशाह, हे भाग्य आपल्या भारी नाही. लेकिन राजे, एका गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं. आपली शानदार मिरवणूक पाहायला आपले मरोम पिताजी छत्रपती शिवाजी महाराज शहनशाह चुकत आहात. या घडीला आबासाहेब जिवंत असते तर याही पेक्षा शानदार मिरवणूक काढून रायगडावर नेला असता खुद्द आपल्याला. पुरोहित जवळ सभा बोलायची आमची वेळ नाही. बादशाह सलामत असद खान उद्या सूर्योदयापुढे आमची जवान साठा शहनशाह शाहिरीपेक्षाही छत्रपतींच्या शब्दाचा भाई जास्त वाटत आहे. अच्छा, ते शैतान है शैतान. इंसान नहीं है, शैतान है पागल. नहीं नहीं असद, ये तो आपकी किताबत है. आम्ही वयोवृद्ध बापाला कैदेत ठेवला नाही की मक्केच्या यात्रेकरूचा संसर्गित भावंडांना विश्वासघातानं ठार केलं नाही. आणि तेरा बाप तुझी मौत आली पागल. औरंगजेब, तू बेवकूफ आहेस. अरे मौत येणार येणार ती येईल कुठून? ती तर सतत आमच्या शेजारी उभी आहे. गेली 8 वर्षे तुझ्याशी झुंज देत आहोत. ते मृत्यूच्या हातात हात घालूनच पागल. जानना मी भूलो मत, तू आमचा कैदी आहेस. हुकूम फरमावण्याचा अवकाश तुला कुत्त्याच्या मौतीनं मारावं लागेल. औरंगजेब, तू बेवकूफ आहेस. अरे कुत्त्याची मौत कधी पाहिली आहेस? नाही. कधी केव्हा आणि कुठे बघशील? उभा जन्म गेलाय विश्वासघातात. कुत्त्याची मौत पाहायला कुत्त्याच्या इमानाचा अनुभव घ्यावा लागतो. आबासाहेबांसारखा आबासाहेबांची चिता पेटली तेव्हा त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं वाघानं भार पेटल्या ज्वालेत जी वाघासारखी उडी घेतली. हे तू पाहतीस तर या दुर्दैवी संभाजीला कुत्त्याच्या मौतीचा मान खचितच दिला नसता. या बाता बोलायला सोप्या आहेत राजे, पण पेटतेपणी ते लावून जेव्हा तुमच्या सबंध अंगाची चामडी सोडली जाईल तेव्हा तुमच्या वाटेला फक्त वेदना आणि यातना आणि लोकांच्या कानावर तुमच्या किंकाळ्या हेच बाकी उरेल. औरंगजेब, तर मग जिद्द नावाचा शौक कसा असतो, आत्मयत्नाची शक्ती किती प्रचंड असते याची पूर्ती तुला 2 ओळख देखील नाही. अरे वेदनांची आणि यातनांची भीती कोणाला खातोस? या शिवपुत्र संभाजीला वंशातील अनादी अनंत तर कधीचाच मुक्त आहे. औरंगजेब, सोलशील तो देह, छाडशील तो हातपाय, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे की हा देह म्हणजे मी नव्हे. वाऱ्यावर समशेर चालून वादळाचा शिरच्छेद होत नाही आणि पाण्याला पेटते पलिते लावून समुद्राची सांस बोलता येत नाही. संभाजी राजे, तुमची भाषा आम्हाला समजत नाही. एवढी अपेक्षाही नाही, कारण हा शेवटी ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे. बेटा! औरंगजेब, एवढे शब्द पुन्हा उच्चारू नका. आमचे वडील फार फार वडील होते. त्यांची तुलना अलम दुनियेत कोणाशी होणार नाही. अच्छा, तर मग संभाजी राजे, तुमचे सगळे किल्ले तुम्ही आमच्या हवाले केले पाहिजे. तुमचा सगळा खजाना आमच्या हवाले करावा लागेल. आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवदान देऊ. जीवदान? हा, जीवदान. छत्रपती दान देतात, दान घेत असतात पागल. अच्छा, ये बात. हो, ये बात है. ठीक ठीक, तर मग असं उद्या सूर्योदयापूर्वी या जननमीच्या धोल्यात तापलेली शलाई फिरवा आणि याला कमी दृष्टी द्या. त्याचे हातपाय तोडा, चामडी सोडा, लेकिन याद रखना जननमी सीधा करायला करता कामा नये. ओरडला पाहिजे, विवाहायला पाहिजे, किंचाळला पाहिजे. पाय सरपडत सरपडत आमच्या समोर शरण आला पाहिजे. ओरडेल, विवरेल, किंचाळी फोडेल, तेव्हा त्याचे हाल थांबवा आणि आम्हाला येऊन खबर द्या. ले जाओ इस रहीम जानमी भूजी तिरा बक्को, ले जाओ. औरंगजेब, गेली 8 वर्षे मराठ्यांचा राजा लढतो कसा हे तू पाहिलंस. आता मराठ्यांचा राजा मरतो कसा हे
झोप आली आता. आता जायचं. महाराज, पुढे तर सगळाच अंधार आहे. तमार आहे. जाणून बुजून तुम्ही आमच्या संगती या अंधारात उडी घेतली. आता माघार नाही. वा पुढे. महाराज, कवीजी, एकदा ओरडलात त्याची आम्ही तुम्हाला काय करतो, पण पुन्हा तोंडावाटे फळ काढाल तर आजवर ऐकलेली शायरी 1.5 दमडीची होती असं आम्ही मानू. आज 14 दिवस झाले आम्ही तुम्हाला बजावतोय, पण तुम्ही आजही मिजाशीर आहात. राजन, एक दोहा सुनाव. हा, जरूर जरूर कवीजी, जरूर. हे राजन, हम्म. तुला जिवंत जाण्यासाठी दुश्मन तुझी चिता रचतोय. तुला जिवंत जाण्यासाठी दुश्मन तुझी चिता रचतोय, तर तू म्हणतोस या कडाक्याच्या थंडीत जाण्याचा नशा काही औरच आहे. वाह कवीजी, वाह. झोपा कवीजी, झोपा. महाराज, महाराज, महाराज. राणीसाहेब, राणीसाहेब तुम्ही. राणी साहेब? अंतपुरात देखील राणी साहेब? राणीसाहेब, राणीसाहेब अंतपूर नाही. एवढ्यांदा ओरडताय? 12 राजे जागे व्हायचे नाहीत का आपल्या ओरडण्याने? राणीसाहेब, आता कुठे जरा डोळ्याला डोळा लागलाय. राणीसाहेब, हे अंतपूर नाही, ही अंधार कोठडी आहे. अंधार कोठडी? बाई 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 बाई, आमचा महाल स्वारीना अंधार कोठडी केव्हापासून भासायला लागला? येसू, अगं हे साखळदंड पाहून तरी खात्री करून घे. साखळदंड? हा. आपल्याला आवडते म्हणून हौसेने मोगऱ्याच्या फुलांची माला करून आपल्या हातात घातली तर म्हणायचं साखळदंड? मोगऱ्यांच्या फुलांची माळा? येसू, तू आमची थट्टा तर करीत नाहीस ना? जरा निवांत बसायचं. या बसा. पहा मुद्रा किती ओढली येते. पुन्हा परवासारखं आपण काही वेडविद्र स्वप्न पाहिलं का? स्वप्न? हे स्वप्न आहे की पाहतो आहोत, ऐकतो आहोत ते स्वप्न आहे? असं काय ते? जरा निवांत बसायचो, राजकारणाचे मनसुबे विसरायचे आणि आमच्या अंतःपुरात तरी फक्त आमचाच विचार करायचा. उजाडल्यावर आहेच पुन्हा ती धिंड. असं काय ते?
गेल्या कितीतरी दिवसात कसलं, गेल्या कितीतरी वर्षात आपल्याला असं निवांत बसून बोलायलाच मिळालं नाही का? खरं आहे, गेल्या कितीतरी वर्षात आपल्याला असं निवांतपणे बसून बोलायलाच मिळालं नाही. पण आज की नाही आम्ही आपल्याला एक गंमत सांगणार आहोत. गंमत शाहूराजाची होय ना? ऐकावं तरी आपण. आज दुपारी शाहूराजाला आपल्याला भेटायची हुक्की आली. हा. काही केल्या आमचं ऐकेना, म्हणून आम्ही त्यांना डांबून ठेवलं, तर आमची नजर चुकवून स्वारी जीप पळाली. थेट खलबतखाना देऊन धडकली. मग आम्ही फिरंगी वकिलाला खरमरीत सरप देत होतो, तर आपले लाडके चिरंजीव आमच्या अंगाशी झोपून हट्ट करून बसले. काय? म्हणाले, आबासाहेब आपण घोडा घोडा खेळूया. अगं बाई, मग का राजानं पाठीवर घेऊन झा 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 करत एक रपेट मारली खलबतखान्यात. फिरंगी वकिला समोर. अगं बैस खाली, बैस. बैस. फिरंगी वकील असला तरी त्यालाही मुलं बाळ आहेतच. खरंच की. क्षणभर जर्मनची भाषा विसरून आम्ही आणि तो वकील वेड्यासारखे हसत होतो. तेवढ्यात कवीजी आले आणि त्याने डोळे वटाळून राजाला काढून घेतलं, म्हणून बचावलं. बरं का? बचावलं? राजे म्हणत होते, आबासाहेब आता जर आपण बाहेर उघड्यावर रपेट मारूया. अगं बाई, हे नाही हो सांगितलं राजाने आम्हाला. मग काय सांगितलं? स्वारी रागात अंतपुरात आली आणि म्हणाली, माशाहेब आधी आम्हाला एक तलवार आणून द्या. तलवार? ती कशाला? आबासाहेब सारखे आलमगीर कोणीतरी म्हणत असतात, जातो आणि त्यांचे हातपाय छाटून टाकतो. अगं बाई, बाळाचे जागे झालेत वाटतं. आलेच हवी. असं काय ते बाळाचे जागे झालेत, थोपटून निजवायला नको का? आलेच हवी. आले. आणि ऐकलं का, हातातल्या मोगऱ्याच्या फुलांची माला काढायची नाही आणि आमची पाठ वळली की निघून जायचं नाही. इतक्यात येते आम्ही. आलेच. येसू येसू येसू.
पहाट झाली. खडकाभरातच आयुष्यातल्या अखेरच्या अध्यायास प्रारंभ होणार. या इहलोकाचा निरोप घेण्याची वेळ आली. या इहलोकाचा निरोप म्हणजे अखेरीस स्वतःचा स्वतःला निरोप. शुभास्ते बंधन. थोरल्या मासाहेब म्हणत, माझ्या शिवबाच्या शंभूचे डोळे किती तेजस्वी आहेत नाही. डोळ्यानो, दुनियेतलं कोणतं लावण्य तुम्ही पाहिलं नाही? कोणत्या जुलमाच्या नुसत्या वासा तुम्ही खदिरांगणासारखे उसळला नाहीत? आता ज्योत बालवावी तसे विझून जा. पण हा विस्ता विस्ता देखील स्वतःला आल्या झालेल्या या वतनदाराला नवी दृष्टी देऊन जा. दुनियेतल्या सगळ्या खाद्यपेयाची चव तू पुरेपूर चाखलीस. प्रीतीचे शब्द बोलताना धुंद झालीस तर तुझ्या तिखटपणापायी घरीदारी दुश्मनांची फौज उभी केलीस. आता वेलीवरून फूल गळून पडावं तशी घडून जा. पण तुटता तुटता देखील तुझ्या तिखटपणाची झलक देऊन जा. निशब्द चिंतनासाठी मला मुक्त करून जा. हातानो, अरे साखरदंड कर्कसले गेले म्हणून तुम्ही कष्टी तर झाला नाहीत ना? तुम्ही ढाल धरले, तुम्ही दुश्मनाला कंठस्थान घातले. खरंच विसरलात? एका लावण्यबाई थोर हृदयाच्या राणीला आपल्या पाशात घेतलं. जन्मभर खूप दिलं, पण दिलं त्यापेक्षा विसणारे घेतलं या सुंदर जगाकडून. पोटार्थी लाकूड तोड्या फांद्या तोडतो म्हणून वटवृक्षाने कधी आकांत केलाय का? बस, तुमचं काम संपलंय. आता तुम्ही सुखनैव छाडून पडा. पण पडता पडता देखील वटवृक्षाची मान आणि शान सांभाळून तुटून पडा. हृदया, तुझी साथ मात्र मला अखेर पर्यंत हवी आहे. देवीला माझ्या रक्ताचा अर्घ्य हवाय तर क्षुद्र दुश्मनाला माझा जीव हवाय. एवढी अल्प झीज छत्रपतींनी सोसायची नाही तर मग कोणी? शुभास्ते बंधन. मौलवीजी, त्या जहान्नमीला बहादूर गडावर आणून आज 13 दिवस झाले. जी हाँ हुजूर. तर देखील तो जहान्नमी ओरडला नाही, नहीं हुजूर. हिवाळला नाही, नहीं हुजूर. हिटाळला नाही. नहीं हुजूर. ये कैसे हो सकता है? हुजूर क्या त्या बताऊं? जहान्नमीचे डोले काढा
जा हुजूर. हुजूर, क्या हुआ? त्याचे डोळे काढले. तुझ्यानं मी ओरडला, नाही हुजूर. हिवाळला, नाही हुजूर. किंचाळला? नाही हुजूर. नाही. नाही. त्याच्या हात पाय तोडा, पेटे पलीते लावून त्याच्या श्रीमंत अंगाची चामडी सुद्धा. जा हुजूर. हे अल्लाह, हे अल्लाह. या अल्लाह, या अल्लाह परवरदिगार, क्या सुरम्या बनाया है तू. हुजूर, क्या हुआ? तुझ्यानं मी ओरडला, हिवाळला. हुजूर, त्याचे तिरा बघ. त्याचे हात तोडले, त्याची चामडी सोडली. श्रीमंत अंगाची चामडी सोडला. जा हुजूर, वो भी किया. फिर उसके मुंह से कुछ भी नहीं बोला. क्या हुआ? ओरडला नाही, किंचाळला नाही. हुजूर, त्याची चामडी सोलता सोलता त्याचे प्राण कधी गेले कळलेच नाही. या अल्लाह, क्या. हुजूर, संभाजी मर गया. जी आवाज. संभाजी, सच में संभाजी मर गया. हाँ हुजूर, संभाजी मर गया. हुजूर, अखेर 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 ताजमानेने बरोन जिंकला तो, आणि हार मात्र आली आमच्या नशिबात. हुजूर, जी 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 मिट्टी आज असले पहाडी राज्य निर्माण करते ना, ती मिट्टी आम्हाला कदापि जिंकता येणार नाही, कदापि जिंकता येणार नाही. एक दिवशी या दख्खनच्या मिट्टीतच आमची कबरे खोदली जाणार, या दख्खनच्या मिट्टीतच आमची कबरं खोदली जाणार. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अकबर परवरदिगार. औरंगजेब, त्याचा ग्लास. अरे मी तोच संभाजी आहे, ज्याचे तू डोळे काढलेस, ज्याचे हातपाय छाटलेस. औरंगजेब, हा एक संभाजी संपल्याने तुला ही दख्खनची भूमी कधीच जिंकता येणार नाही. माझ्या रक्ताच्या थेंबाकडे हजारो संभाजी निर्माण होतील आणि तुझ्या उरावर बसून थैथया नाचतील. औरंगजेब, एक दिवस तुझी कबर याच दख्खन मधले खोदी जाणार. नाही. धर्मरक्षणाय भरदास्य खंडनाय शिवराज सूत त्वं रुद्र शूल त्वं यवन गणनाय